हॅलो एव्हरीवन, आम्ही आज चाललेलो नॅचरल्स आईस्क्रीम खाण्यासाठी बेलापूर. आमची तिथे जामच खुश होती कारण की तिला बेलापूरची नॅचरल्स आईस्क्रीम जरा जास्तच आवडते. चला आता काय करते बघूया. ही दोघं कुठे पण सुरू होतात, कटकट नसते. अशी आहे, जर तुम्हाला स्टेअरिंग जर हायटेड वाटत असेल किंवा स्टेअरिंग ऍडजस्टेबल करायची असेल तर तुम्ही असं करून स्टेअरिंग खाली पण घेऊ शकता आणि असं करून स्टेअरिंग वरती पण घेऊ शकता. असल्याचा एक तर फायदा आहे की तिला स्वतःला तर सगळ्या सिस्टीम माहीत आहेत, प्लस ती आम्हाला पण फुकटचा ज्ञान देत असतं. अशाच प्रकारे आज तिने मला नवीनवाले गाडीचा पण सिस्टीम सांगितलेल्या आणि मला ऑलरेडी बेल्याच्या पण सगळ्या सिस्टीम तिने सांगून ठेवलेल्या आहेत. तर हिचा काही संपतच नव्हता, हिची बडबड चालूच होती. तर बघितलं किती सुंदर आहे ना आमच्या तिघांचा फोटो आणि पाठीमागे दीदी आणि भावांचा फोटो. चालू नाहीये, मला भीती वाटते. मी सांगतोय आमच्या सोबत आलेला राजेश दादा आणि विपुल दादा एकदम रेडी तयार होऊन आलता. राजेश दादा मॅच खेळायला चाललेला असं वाटत होता आणि त्याच्यानंतर आमच्या मालकीनबाई आल्या. तर चला आता आपण जाऊया. नॅचरल्सला पोचल्या राजेश दादाला एवढी खुशी कसली झाली ते मला समजलंच नाही आणि आमच्या दिदीला झालं कधी जाता ना कधी नाही. गेल्या दिदी लागली सगळ्यांच्या पाठी ऑर्डर द्या आणि इथं खूप जास्त गर्दी होती. म्हणजे डेली एवढी नसतं पण आज जरा जास्तच होती. इथली आईस्क्रीम लय भारी लागतं. त्या आईस्क्रीम आल्या खावायला सुरुवात केली. ते पोरांचं जोक गरम असतो ना, मग ते थंड करण्यासाठी डोळ्याचं चालू करतात. बघला काय लॉजिक आहे, त्याचं यूज काय आणि यांना वाटतंय काय बोलायचंच नाही. आईस्क्रीम खाल्ल्यावर आम्ही विचार केला आलेलोच आहोत बेलापूरमध्ये, तर महानगरपालिकेच्या समोर आपल्या गाडीला लावून थोडा फोटो व्हिडिओ शूट करावा. कारण की भाऊंना आम्ही सरप्राईज गिफ्ट दिलेलं गाडीचं, तर फोटो आणि व्हिडिओ नाही आहेत गाडीचे. तर ही दोघं जाम सिरियस झाली, फोटो काढणं जाम मग्न झाली. इथं जाम चांगलं फोटो येतात, तर तुम्ही पण याने ट्राय करा. त्याच्यानंतर दिदीला आमचे रील्स काढायची होती, तर जरा आम्ही शायनिंग मारून रील्स काढली. पण मला जरा जमली नाही कारण की समोर माणसं होती तर मला लाज वाटत होती. तर आता आम्ही चाललेलो घरी. ही मिनी ब्लॉग इथेच एंड होते. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.